माझी मम्मी मला सांगत होती की त्या रस्त्यावरून जाऊ नकोस, तो रस्ता बंद आहे आणि तिथे खूप सारे खड्डे आहेत, लागेल तुला, तू जाऊ नकोस. मी म्हणाले मम्मी मी जाईन, मी करेन मॅनेज, आणि मी गेले. बरं, सेम सिच्युएशन आता माझ्या मुलाबरोबर आलेली आहे आणि मी माझ्या मुलाला सांगत आहे की नको जाऊस. मी जरा सांगते की अरे तिथे खड्डा आहे, पडशील, ऐक माझं. मी सांगते, मी माझ्या अनुभवावरून सांगते ना. यामध्ये आता माझा हट्ट काय की त्याने माझंच ऐकावं, कारण मी अनुभवावरून सांगितलेलं आहे. या सीन मध्ये काय झालं, पहिले जेव्हा माझ्या मम्मीने मला सांगितलं मी ऐकलं नाही, मी माझा शहाणपणा केला, मी गेले. पण जेव्हा माझं मूल तिथून जात आहे तेव्हा मी त्या मुलाला काय सांगते की माझा अनुभव आहे, तू ऐक, तू नाही जायचं, कारण माझ्या अनुभवातून मी तुला काहीतरी सांगते आहे. किती छान गंमत आहे ना. इथे येतं आपली संकुचित विचारशक्ती, म्हणजे नॅरो माइंडेड. म्हणजेच काय की जिथे आपण स्वतः इतरांचं ऐकत नाही आणि आपण आपल्या कर्तृत्वाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, तसंच आपल्या अनुभवामुळे आपण इतरांनाही थांबवतोय. आता आपण काही चुकीचे नाही आहोत का, कारण की आपल्याला अनुभव आलाय ना, अनुभवाचे बोल आहेत. पण गंमत काय माहितीये का, की जेव्हा आपण स्वतः अनुभव घेतला आहे तो करेक्ट आहे, पण त्यावेळेची वेळ, सिच्युएशन, सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या, या आपण कन्सिडर करतच नाहीये. आता जेव्हा माझं मूल तिथून जातोय, कदाचित तो रस्ता बुजला असेल, कदाचित माझ्या मुलाकडे नवीन टेक्नॉलॉजी असेल, तो जम्प करून जाईल, किंवा परिस्थिती अजून काहीतरी वेगळी असेल. हे लक्षात न घेता आपण फक्त आपल्या अनुभवामुळे समोरच्याला थांबवत असतो. आता आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की माझी परिस्थिती वेगळी होती, माझा अनुभव वेगळा होता. सेम रस्त्यावरून जाण्याचा कदाचित त्याचा अनुभव वेगळा असू शकतो, आणि इथे आपल्याला ओपन माइंडेड व्हायचं आहे. आपली संकुचित विचारशक्ती ही तोडायची आहे आणि समोरच्याला सुद्धा सेम परिस्थितीतून जाण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन द्या. तुमचा अनुभव शेअर करा, पण तोच खरा आहे याचा हट्ट तुम्ही धरू नका, आणि त्याला त्याच्या अनुभवातून पुढे अजून फुलून येऊ द्या. एक पालक म्हणून आपण रिजिड न राहता ओपन राहणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मी सांगितलेल्या या रस्त्यावरून तुम्ही जाणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.